नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी कृषी मार्गदर्शक लौकिक पाटील. 100 दिवस 100 औषधे. दिवस आज आपला 22वा. आज आपण इंडोफिल कंपनीचं अवतार या प्रोडक्ट विषयी माहिती घेणार आहे. अवतारमध्ये आपल्याला हेक्झाकोनाझोल 4%, झायनेम 68% WP फॉर्म्युलेशनमध्ये हे दोन घटक पाहायला भेटतात. तसेच हे दोन घटक कोणत्या पद्धतीने काम करतात त्याविषयी आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊ. आपला जो पहिला घटक आहे हेक्झाकोनाझोल. हेक्झाकोनाझोल हे एक सिस्टमिक फंगीसाइड आहे. तसेच त्याचबरोबर ब्रॉड स्पेक्ट्रम फंगीसाइड आहे. ब्रॉड स्पेक्ट्रम असल्यामुळे एकपेक्षा अनेक बुरशींवर आपल्याला चांगल्या पद्धतीने काम करताना हे घटक दिसून येतं. तसेच यामध्ये आपल्याला प्रिव्हेंटिव्ह, क्रिएटिव्ह, ट्रान्सलिमिनर अशा 3 ॲक्शन पाहायला भेटतात. तसेच हेक्झाकोनाझोलमध्ये आपल्याला झिंक पाहायला भेटते. झिंक असल्यामुळे पिकांमध्ये आपल्याला चांगल्या पद्धतीने काळोखी देखील पाहायला भेटते. बुरशीची जी पुनरुत्पादन क्षमता असते तिला नष्ट करण्याचं काम देखील हे घटक करतं. तसंच आपला जो पुढचा घटक आहे झायनेम. झायनेम हे एक कॉन्टॅक्ट फंगीसाइड आहे. तसेच त्याचबरोबर हे एक ब्रॉड स्पेक्ट्रम फंगीसाइड देखील आहे. तसंच यामध्ये आपल्याला मल्टीसाइड ॲक्शन पाहायला भेटते. मल्टीसाइड ॲक्शन म्हणजे काय? एक ठिकाणाहून नाही तर अनेक ठिकाणाहून अनेक पद्धतीने तिला नष्ट करण्याचं काम मल्टीसाइड ही ॲक्शन करते. तसेच झायनेम हे घटक काय काम करतं तर बुरशीच्या एन्झाईममध्ये जाऊन बुरशीची जी क्रिया असते तिला तिच्या क्रियेमध्ये अडथळा आणून तिला नष्ट करण्याचं काम झायनेम हे घटक करतं. तसंच हे मॉलिक्यूल कोणत्या रोगावर कोणत्या पिकावर वापरले गेलं पाहिजे त्याविषयी आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊ. जे काही आपले भाजीपाला पिके असतील, वेलवर्गीय पिके असतील, फळ पिके असतील इत्यादी पिकांवर आपण याचा वापर करू शकतो. तसेच आपल्याला याच्यात शीत ब्लाइट, ब्राऊन स्पॉट, तसंच अल्टरनेरिया लिप स्पॉट, तसंच पावडर मिल्ड्यू, लिप स्पॉट, ब्लास्ट इत्यादी बुरशीजन्य रोग दिसल्यास आपण या मॉलिक्यूलचा वापर करू शकतो. तसेच याची रेन फ्रेशनेस विषयी बोलायचं ठरलं तर 1 ते 2 तास याचा कालावधी रेन फ्रेशनेसचा. तसंच याचं प्रमाण सांगायचं ठरलं तर 1 लिटर पाण्यासाठी 2 ग्रॅम असं या बुरशीनाशकाचं प्रमाण आहे. तसंच हे मॉलिक्यूल तुम्हाला मार्केटमध्ये 100 ग्रॅम, 250 ग्रॅम, 500 ग्रॅम आणि 1 kg या पॅकिंगमध्ये अवेलेबल होईल. धन्यवाद मित्रांनो.